आता येणाऱ्या काळात वेगवेगळ्या स्वरूपात मदत जी सरकार करणार आहे हे फक्त आश्वासनच देण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही ग्राउंडवरती म्हणजे शेतकऱ्याच्या हातात आणि खात्यात एकही रुपया छळकला नाहीये. आपण पाहतोय आता उघाड पडून 3 ते 4 दिवस झालेत, पंचनामे पूर्ण होऊन जवळपास आठवडा झालेला आहे. याद्या या सरकारकडे आहेत. KYCचं सोंग 1 दिवस 2 दिवस चाललं, तेही बंद करण्यात आलेलं आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्याच्या हातात किंवा खात्यात एकही रुपया पडलेला नाहीये. मग नेमकं कोणत्या गोष्टीमुळे उशीर होतोय? तांत्रिक अडचणीमुळे उशीर होतोय का, की सरकार आणखीन काही नवीन योजना काढून परत आणखीन कुठलं तरी भूल थापांना शेतकऱ्यांना बळी पाडणार आहे का, हेच आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहतो की परतीच्या पावसानं महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यात विशेषतः धुमाकूळ माचवला आहे. न भूतो न भविष्य इतका पाऊस मराठवाड्यानं पाहिलेला आहे. मग अशातच शेतकऱ्यांकडनं मागणी होतीये की या राज्यात किंवा कमीत कमी या 3 जिल्ह्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोलीसुद्धा पकडलं जाईल. अशा या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. परंतु ज्याही वेळेस हा शब्द येतोय, पत्रकाराच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय, विरोधी पक्षाच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय, सरकार किंवा सत्ता आणि सत्तेतले मंडळी या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करतायत. ते सांगतायत, मुख्यमंत्री सांगतायत की लागल तशी मदत, जी मदत पाहिजे ती करू. ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालं त्याला भरपाई देऊ, ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, घर वाहून गेलं आहे त्याला मदत करू, ज्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे त्याला मदत करू, ज्यांच्या जमिनी खरडून गेल्यात त्यालाही वेगळा मदत करू. परंतु ओला दुष्काळ या शब्दाला, या वाक्याला त्यांचं उत्तर नाहीये किंवा टाळटाळ करतात. याचंच कारण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती, शेतकरी आणि सरकारविषयी सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत आणि योग्य अचूक मिळतील. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्रो, ओला दुष्काळ नावाचा जी काही कन्सेप्ट आहे, NDRFच्या निकषामध्ये या गोष्टीला ॲड किंवा समाविष्टच केलेलं नाहीये. ते कसं आपण थोडक्यात पाहूया. NDRFचे निकष जे की नव्याने लिहिण्यात आलेले होते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते, त्यामध्ये साधारण सिच्युएशनपेक्षा जर का पाऊस कमी झाला किंवा सलग 21 दिवस जर पाऊस नसेल, पावसाळ्यात जर सलग 21 दिवस पाऊस नसेल तर त्याला ड्राय स्पेल म्हटला जातो. आणि त्यापेक्षाही जास्त दिवस म्हणजे लगातार महिनाभर, 2-1.5 महिना, 2 महिने जर पाऊस नाही आला तर त्याला ड्रॉट किंवा आपण दुष्काळ हा जाहीर केला जातो. हे निकष आहेत कमी पावसाच्या बाबतीत. जर का साधारण सिच्युएशनपेक्षा, परिस्थितीपेक्षा थोडासा पाऊस जास्त झाला, सलग 21 दिवस पाऊस झाला, तर त्याला आपण वेट स्पेल म्हणतो किंवा त्याला आपण अतिवृष्टी मराठीत म्हटलं जातं. आता त्याच्यावरची गोष्ट म्हणजे जर 21 दिवसापेक्षा जास्त किंवा 2 ते 3 महिने सतत पाऊस आहे, जसं न भूतो न भविष्य राज्यात आणि मराठवाड्यात झालेलं आहे, मग अशा केसमध्ये ह्या वेट स्पेलच्या पुढं, अतिवृष्टीच्या पुढं ओला दुष्काळ किंवा वेट ड्रॉट ही जी काही निकष आहेत हे NDRFच्या मॅन्युअलमध्ये लिहिली गेली नाही आहे. मग आता ही मुद्दामून लिहिली नाही आहेत का, आपल्या जी काही निसर्गाचे आतापर्यंतचा अनुभव आहे, आपले जे काही सीझन आहेत त्यामध्ये अशा प्रकारची गोष्ट होणार नाही असं तज्ज्ञांना वाटलं होतं, की आणखीन काही कारणं असू शकतात. परंतु ज्या प्रकारे 20 दिवसापेक्षा जास्त ड्राय स्पेलच्या पुढची सिच्युएशन ड्रॉट आहे, तसंच त्याप्रकारे अतिवृष्टीच्या पुढची सिच्युएशन जी आपण ओला दुष्काळाची मागणी करतोय म्हणजेच वेट ड्रॉट ज्याला म्हणतात, त्याचा मॅन्युअलमध्ये NDRFच्या निकषात समाविष्ट केलेला नाही आहे. त्यामुळं आता त्याची मदत काय करायची हा प्रश्न सर्वांपुढं आहे, सत्ताधारी मंडळी पुढं आहे, राज्यातल्या सरकारकडे आहे आणि केंद्रातही आहे. आपण पाहतोय की 25-26 तारखेला जे काही सत्ताधारी मंडळी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात भेट घेतली, त्यांनी पाहणी केली आणि त्यांना अंदाज आलेला आहे की जे काही निविष्ट अनुदानाच्या भरोशावरती त्यांना शेतकऱ्यांना आश्वासन देत होते ते पुरेसं राहणार नाही आहे. मग त्यांनी ताबडतोब बैठका बोलवल्या. दोघंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे केंद्रात प्रधानमंत्र्यांना, मोदी साहेबांना भेटले. त्यांनी परिस्थितीचा आढावा सांगितला की किती पट नुकसान झालेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला वाढीव मदतही द्यावी लागणार आहे. परंतु तिथंही त्यांना हे समजलेलं आहे की वेट स्पेल किंवा वेट ड्रॉट किंवा अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या निकषामध्ये कसल्याच प्रकारची मदतीची तरतूद ही केली गेली नाही आहे. मग त्यानंतर आणखीनच या गोष्टीवरती ठाम आहे राज्यातलं सरकार की ओल्या दुष्काळासारखा कुठलीच गोष्ट नाही आहे आणि त्याला आपल्याला डिक्लेअर करता येत नाही आहे. मग नेमकं आपण पाहूया की त्यांच्या ज्या आधारावरती सरकार बोलतंय की ओल्या दुष्काळाला आपण काय करतो, दुष्काळ कमी पाऊस झाला किंवा 3 महिने सलग पाऊस नाही झाला आणि दुष्काळ ज्यावेळेस जाहीर केला जातो त्यावेळेस जे निकष आहेत तेच ओल्या दुष्काळाला लागू होतील का, तर ते निकष
ऑलरेडी लागू झालेलं सरकारमार्फत सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, वीज बिलाची माफी आहे, त्यानंतर शिक्षणामध्ये जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे, जे सक्तीचं आणि गरजेचं शिक्षण आहे किंवा बाकी उच्च शिक्षण आहे, याच्या फियामध्ये माफ झाली पाहिजे. परंतु आपण बघतोय अद्यापही तसे निर्णय काही झालेले दिसत नाहीयेत. वीज बिल माफीच्या बाबतीत ऑलरेडी सरकार वीज बिल माफ करते शेतकऱ्यांचं, त्यामुळं तिथं त्यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे फीस माफी असेल, कर्जमाफी किंवा कर्जावर माफीची स्थगिती किंवा कर्ज वसुलीची स्थगिती, या गोष्टीचा बी निकष समावेश या ड्रॉटमध्ये किंवा दुष्काळामध्ये केला जातो. परंतु आता आपण ऐकतोय की अशा सिच्युएशनमध्ये आजही बँकेकडनं नोटिसा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला जात आहे की तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड केली पाहिजे किंवा जे काही थकीत कर्ज आहे, पीक कर्ज आहे, त्याचं तुम्हाला पुनर्रचना करायची आहे किंवा तुम्हाला ते फेडून तुम्हाला तुमचं शेतीचं कर्जमाफी हे नील करणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या काळात वेगवेगळ्या स्वरूपात मदत जी सरकार करणार आहे हे फक्त आश्वासनच देण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही ग्राउंडवरती म्हणजे शेतकऱ्याच्या हातात आणि खात्यात एकही रुपया छळकला नाहीये. आपण पाहतोय आता उघाड पडून 3 ते 4 दिवस झालेत, पंचनामे पूर्ण होऊन जवळपास आठवडा झालेला आहे, याद्या या सरकारकडे आहेत. KYCचं सोंग 1 दिवस 2 दिवस चाललं, तेही बंद करण्यात आलेलं आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्याच्या हातात किंवा खात्यात एकही रुपया पडलेला नाहीये. मग नेमकं कोणत्या गोष्टीमुळे उशीर होतोय? तांत्रिक अडचणीमुळे उशीर होतोय का, की सरकार आणखीन काही नवीन योजना काढून परत आणखीन कुठलं तरी भूलथापांना शेतकऱ्यांना बळी पाडणार आहे का, हेच आपण पाहणार आहोत आणि वेळेतच अपडेट्स घेत राहू. त्यासाठी परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.